सूरज, पहिलं तर तुझं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप छान खेळलास आणि आज तू बिग बॉस सीझन 5चा विनर झाला आहे. काय सांगशील, कसं वाटतंय तुला? आणि ही ट्रॉफी, आता मानाची ट्रॉफी तुझ्या घरी आली आहे, काय सांगशील? मला बरं वाटतंय आणि माझा शब्द खरा झाला की मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार म्हणजे जिंकणार. हे माझा पूर्ण विश्वास होता माझ्यावर आणि मी जिंकली. नक्की सूरज, तू पहिल्या दिवसापासून बोलत होतास की बिग बॉस मराठीची ट्रॉफी माझ्याकडेच येणार आणि तुझा तो कॉन्फिडन्स होता आणि तू ते अचीव केलेलंच आहेस. सो काय सांगशील की आधीपासूनच तू असं मनामध्ये ठरवलं होतं की ही ट्रॉफी आपल्याकडेच यायची आहे, की त्यासाठी काही असं वेगळं प्लॅनिंग केलं होतास की आपल्याला गेम असं खेळायचं आहे किंवा घरात कोण जाणार आहेत हे तुलाही माहिती नव्हतं? काय सांगशील? मी तिकून काय पॅन बिन करून नाही आलो, मी आहे तसं वागलो. माझ्या फॅन लोकांनी मला पीएम केलं आणि मी जिंकलो. कसं वाटलं तुला बिग बॉसच्या घरामध्ये? तू कारण तुला बाहेरचं जग माहिती नव्हता, तू तुझ्या गावातून बाहेरसुद्धा निघाला नव्हतास आणि आता बिग बॉसच्या घरात तू 70 दिवस राहून ट्रॉफी घेऊन गेलास. तो ओव्हरऑल तुला खेळ कसा वाटला, की कसं तुला वाटतंय तिकडे? मला लय भारी वाटलं आणि खेळ बी चांगला होता. तरीसुद्धा कोणासोबत जास्त खेळायला तुला आवडलं आणि सगळ्यांबद्दल काय सांगशील की तुझ्याबरोबर ती जे होते? मला अख्ख्यांबरोबर खेळायला भारी वाटलं. DP दादांबद्दल काय सांगशील की ते कसे होते? कारण ते तुला प्रत्येक वेळी सांगत होते टास्क कसं असतं कसं नाही. DP दादा सांगत होतं की असं करायचं तुला सूरज, मी सांगतो तसं कर. अंकिता ताई वाचून सांगत होत्या तुला असं करायचं आहे की तू माझं ऐक, मी सांगते तुला. आणि ती वाचून सांगायची की सूरज तुला असं करायचं, मी तसंच करायचं. सगळ्यात जास्त तुला जवळचं कोण वाटलं त्या घरामध्ये? प्याडे दादा. का ते पण सांगायचं? म्हणजे जीवाला जीव लागतात ना, जीवाला जीव जुळलं आमचं, म्हणजे मनाला मन जुळलं तेव्हा आम्ही एकत्र झालो आणि आम्ही राहिलो घरात भारी. ओके. नक्कीच, कारण त्यांनीसुद्धा तुझं पालकत्व घेतलेलं आहे. ते बाहेर आल्यावरती तू सुद्धा बोलले होते की त्याला आई बाबा नाही किंवा नाहीच आहेत तुला. सो ते कसं होतं की त्यांनी तुझं पालकत्व घेतलं आहे. सो कसं वाटतंय तुला की त्यांच्याबरोबरती आता ते कंटिन्यू तुझ्यासोबत राहणार आहेत? म्हणजे जोपर्यंत त्यांनी शब्द दिला होता की मी मरेपर्यंत त्याचाच सांभाळ करेल किंवा त्याच्यासोबत असणार आहे, काय सांगशील त्याबद्दल? आणि ती खरं आहे, मी त्यांच्याबरोबर राहणार. ओके. बाहेर आल्यावरती त्यांना भेटलायस? मी भेटलो नाही, पण आता बाहेर आल्यावर भेटलो नाही, पण भेटणार. तरीसुद्धा काय प्लॅनिंग आहेत की पॅडी दादाला भेट सोबत जायचं, फिरायला जायचं सोबत? कुठे जाणार आता ते सांगता येणार नाही, तेव्हाच करेन कुठे जायचं. ओके. बिग बॉसच्या घरात तू खरंच खूप चांगला खेळलास. इव्हन तुझी फॅमिलीसुद्धा आली तुमचा सपोर्ट आहे ना भाऊ? नक्कीच, तुझ्या फॅन्सचा सुद्धा सपोर्ट आहे आणि तुझी फॅमिली जेव्हा घरी आली तेव्हा खूप इमोशनल मुमेंट होते. काय सांगशील त्याबद्दल की तुला कसं वाटलं? कारण बरेच दिवस तू फॅमिलीपासून लांब राहिला होतास आणि अचानक ते घरी आले. नाही, ती कसं असतं ना, खचून जातो ना आपली फॅमिली आल्यावर. त्यामुळे मी नको म्हणत होतो, सारखं म्हणत होतो की फॅमिली नाही आली पाहिजे समोर. आपल्या समोर फॅमिली आले ना, आपल्याला इमोशन होतं, डोळ्यातनी पाणी येतं. त्यामुळे मी म्हणत होतो नको मला फॅमिली. बिग बॉस बोललं जावं, मी काय म्हणलं नको फॅमिली. ती म्हणलं की पावसात लय पाऊस चाललाय आणि ट्रॅफिकमध्ये तुमची फॅमिली म्हणजे येऊ शकली नाही की घरीच आहेत. त्यामुळे मी नाराज झालतोच, पण नंतर म्हणलं जाऊ दे आता काय नाही. नंतर बिग बॉसने माझं ही काय म्हणतात ना, नंतर पाठवलं. विश पूर्ण केली तुझी. नंतर पाठवलं फॅमिलीला माझ्या. बरं, तुझी एंट्री हे म्हणजे असं बोलतात ना की कोणालाच अपेक्षित नव्हती की असं कोणी बिग बॉसच्या घरात येणार आणि तुझी एंट्री झाली आणि तू सगळ्यात शेवटी येऊन ट्रॉफीचा हकदार झालेला आहेस. घरी होतास तू, घरी असताना तू कोणाला सगळ्यात जास्त मिस करत होतास? कारण आपल्या घरच्यांपासून आपण लांब राहतो. बिग बॉसच्या घरात होतास ना, तेव्हा तू कोणाला सगळ्यात जास्त मिस करत होतास? प्याडे दादा. बाहेरच्या तुझ्या घरच्यांना? माझ्या घरच्यांना माझ्या आईलाच, मरे माता. तिचा आशीर्वाद आहे आणि तिचं लेकलू आहे, तिचं बाळ आहे मी. तिने मला मोठं केलंय, निवडणं आलं खाऊन मला वाढवलंय आणि माझ्या घरच्यांनी बी मला सपोर्ट केला. आमची हालत अशी होती, आम्हाला शिलं टुकल्याचं भाकर, शिलं टुकलं असतात ना, त्याचं पापड खायचो आम्ही तेलात मिठात. कांदाची चटणी, मसाल्यात कांदा लय आणि त्याच्यात मसाला टाकायचो, तसली चटण्या खायचो तिखट, मिरचीची, शेंगदाण्याचे. त्याच्यावर जगलोय आम्ही. नक्कीच, कारण सगळेच दिवस सारखे. आणि माझ्या आईने माझ्या माझी बहिणीला इतकं शिकवलं आणि आप्पाने माझ्या एकलं पाहिजे नव्हतं आमच्याकडे खर्चायला. त्यांनी
तसलं ती काय म्हणतात आपलं लाख केलं येतं आणि चिमणी दिवा त्याच्या माझ्या बहिणी शिकल्यात लादभर जागायचं अभ्यास करायचं फक्त 2 बहिणी नसते शिकल्या इतक्या पण शिकल्यात काय काय. नक्की सूरज, मग तू सांगत होतास की तू शिकला नाही आहेस तर तुझी इच्छा होती का शिकायची किंवा तुला सपोर्ट तेव्हा मिळाला नाही का? कारण परिस्थिती तर नव्हती ते तूही सांगितलंस आता. कसं आहे माझ्या आप्पाचा ना आईचा माझ्यावर लय लाड होता. मी सगळ्यात शेवट आहे ना 8वा केलीच नाही मी म्हणजे 8वा झालोय मी 8वा केलीच नाही तर माझा घरात लय लाड होता. माझा आप्पा मला काय बी द्यायचं. आता वाईट वाटत ना कोणी आपल्यासमोर सायकल आणली कोणी गाडी आणली कोणी होम थिएटर आणला आपल्याला गाणे ऐकायच्यात कोणी आपल्या पोरं असं करतंय आपल्याला वाईट वाटतंच ना. माझा आपण तसं केलं की एका जणांनी सायकल आणली ना आपल्यासमोर असं खेळतोय आपल्याला बी वाटतं ना. तेव्हा आम्ही कोणाचे कपडे घालायचो कोणी दिलेली फाटकी तेव्हा लय हाल घाललं तर. पण माझ्या देवीने आई मोरे माताने माझ्या ओम नमः शिवाय पप्पांनी गणपती बाप्पांनी मला सपोर्ट केला त्यांचा आशीर्वाद आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली आणि माझा शब्द कधी फेल नाही जात. टॉपलाच जातो आणि गाजतो आणि मी ट्रॉफी जिंकतो. नक्कीच सगळे दिवस सारखे नसतात. आज तू ट्रॉफीचा हकदार झालेला आहेस आणि खूप मोठी तुला रक्कम सुद्धा मिळालेली आहे. सो सगळे दिवस सारखे नसतात. तू सांगितलंस की आता गरिबीतून तू वरती आलेला आहेस. सो हे जी जिंकलेली रक्कम आहे त्याचा तू काय करणार काय सांगशील? ती रक्कम म्हणजे ती लक्ष्मी मी बँकेत बी टाकणार आणि बिग बॉसचं घर आहे त्या बिग बॉसचं मी बिग बॉसचंच घर बांधणार त्याच्यावर कॉलणार माझा बिग बॉस माझा आई आप्पा. नक्कीच तू घरात सुद्धा असताना सांगितलं होतास की घर बांधायचं आहे तुला आणि त्या घराला बिग बॉसचं नाव द्यायचं आहे. ओके, तू काही असं प्लॅनिंग केलं आहेस का मनामध्ये की आता म्हणजे तुला घर माझी लक्ष्मी दर्शन रोज घेणार तरच हिरेव काढणार. ओके, तर तू आता गुलीगत पॅटर्न तुझा वेगवेगळा गाजतच आहे. तसं तू लहानपणापासून सांगितलंस की कपडे घालायला नव्हते वगैरे पण आता तू खरंच खूप सुंदर दिसतोय वेगवेगळ्या लुकमध्ये येतोयस. तुझे बुकीट टेंगू इवन काही वेगवेगळे असे पॅटर्न लिहिलेले आहेत. कसं सांगशील की त्याबद्दल की हे तुला कसं वाटतंय? ही म्हणजे मला बरं वाटतंय त्या ताईने मला इतकं बिग बॉसच्या घरात देखणं दिसवलंय म्हणजे उठून दिसलो मी. तिने माझं शर्ट असं मला माझ्या पॅटर्नमध्ये माझ्या डॉयलॉगमध्ये लिहून पाठवल्यात म्हणजे कॉलले त्याच्यावर मला बरं वाटलं. ओके, बँकेत ठेवलेली रक्कम आता लग्नासाठी पण यूज होणार आहे. सो काय सांगशील? लगेच नाही, करिअर महत्वाचं आहे. पूल हे आपल्या आयुष्यात लय येतात पण महत्वाचं करिअर आहे. करिअर करायचं मग लग्न करायचं. नक्कीच आता ट्रॉफीचा हकदार झालेस तुला शुभमंगल सुद्धा तुला चालून येणार आहेत. सो कशी मुलगी हवी तुला? कशी साधी सिंपल साडी घालणारी माझी फिलवली एकच नंबर आगा बाहेर. पण बिग बॉसने तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या होत्या. तू बिग बॉसला सुद्धा सांगत होतास की घरामध्ये एखादी मुलगी पाठवायला. सो ती इच्छा पूर्ण केली नाही. काय सांगशील बिग बॉस? ती काय झालंय माहिती का बिग बॉसनी इच्छा पूर्ण केल्या किती पोली पाठवल्या माझ्या. ती नाही आता पिंगा पोली त्यांची मालिका त्या बिग बॉसने किती पोली पाठवल्या इच्छा पूर्ण केली की. पण कसं असतंय माहिती का माझं ना आता बिग बॉस मला म्हणलेलं की तुमच्यासाठी पोलगी पाठवतो आणि आमचा डीपी दादा अंकित आहे प्याडी दादांना काय वाटायचं की मी त्या पोली पशीत जाईन तिच्यावर प्रेम करेन आणि मी आलबास सारखा वागन. मी तसा मुलगा नाही. मी त्या मुलीसाठी काय पण करायला तयार नाही. माझा आई बाप आहे तर मी आई बापांची सेवा करेन मग तिला मी घरात घेईन. बरं तू आर्याला सुद्धा बहीण मांडलं होतंस. आर्या सुद्धा म्हणजे काय काय मुले असतात अशी एअरपोर्ट की आई बापांना समजत नाही. त्यांना मी एकच सांगणार नाही आई बाप आहेत तर तुमचं जीवन आहे नाही तर तुम्हाला कोण नाही बिचाऱ्यांना विचारलं. माझं बघा बिचाऱ्याचं कसं आहे किती हाल झालं. आई बाप आहे म्हणून तर तुमचं जीवन आहे कसं नाही तर काहीच नाही. तुम्ही विसरून जा मग हा विषयच नाही मग तुम्हाला. हां बरं सूरज, तुझे बरेच प्रोजेक्ट अर्धवट राहिलेले आहेत आणि इवन काही काही नवीन प्रोजेक्ट येणार आहेत आम्हाला असं कळलेलं आहे. तुझी फिल्म येते देन त्याच्यानंतर आर्यासोबत तुझं गाणं येणार आहे असं तुमचं बिग बॉसच्या घरात म्हणजे ठरलं आहे. सो हे खरं आहे? आर्या ताई चांगली होती पण ती काय झालं व्हायचं तिला कंट्रोल ताबा मना नव्हता. म्हणजे ताबा मना काय ती बोलतात काय
म्हणावता बनवता त्यामुळे ती ही झाली काय म्हणतात फुलली हायपर झाली आणि ती पण तिच्यासोबत तू गाणं करणार आहेस असं आम्ही ऐकलंय. गाणं करायचं ती भेटन ती करायचं संधी आली ती करायचं विसलायचं नाही देवाने दिलंय ना ती करायचं. नक्कीच आता तुझं देवाने मला 2दा दिलंय. एक टिकटॉकला गाजवलं आता बिग बॉसची ट्रॉफी दिली. अजून तुझं पुढचे प्लॅनिंग काय आहे जर बिग बॉसची ट्रॉफी तर आलेली आहे? मोठं मोठं. ओके सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि असंच प्रोग्रेस करत राहा आणि प्रेक्षकांच्या भेटीला येत राहा आणि त्यांचं मनोरंजन करत राहा. धन्यवाद भाऊ लक्ष असू दे तुमचं. नक्कीच जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील तुझ्या फॅन्सना? माझ्या फॅन लोकांना इतकंच सांगतो की तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. तुमचं मनापासून काळजापासून आभार. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि तुझ्या त्या लँग्वेजमध्ये किंवा तो डायलॉग तुझा एक होऊन जाऊ दे. जीव झालाय खुला माझ्या गुलाबाच्या फुला आय लव्ह यू ना तुला अगं बाय ग झापूक झुपूक बादच्या